आपण एखाद्या शालेय शिक्षण मंत्र्याच्या हस्ते आपल्याला शाळेला आणि आपल्याला पारितोषिक मिळत आहे. हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला? आणि खरंच हे खूप स्वप्नवत होतं. आणि पहिल्यांदी स्पर्धा होतीये, शाळांच्या आधी स्पर्धा होत आहे आणि शाळेमध्ये टिकून आमचा विभागातून पहिला नंबर आला. आणि वास्तविक पाहता आम्ही राज्यामध्ये पण आम्ही पहिल्या 3 मध्ये आम्ही स्वतःला गृहीत धरत होतो. आणि मुख्यमंत्र्याच्या हस्ते हा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा याची डोळा पाहिला आम्ही. ते आमच्यासाठी खूप मोठं प्राऊड फील होत होतं. आणि विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, विद्यार्थ्यासाठी आमच्यासाठी तो खूप एक अविस्मरणीय क्षण होता. आणि आम्हाला वाटत होतं की आम्ही काहीतरी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि 17 जणांची आम्ही टीम घेऊन आम्ही पुरस्कार स्वीकारला. हे खरंच आमच्यासाठी एक स्वप्न होत होतं आणि खूप एक अभिमानाची बाब होती. आणि पुन्हा देखील काही कार्य करावं यासाठी ते प्रेरणा देणारा अशा प्रकारचा तो प्रसंग होता. गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषद शाळा ज्या ग्रामीण भागातल्या ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी आहे, 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा बंद पाडण्याचं सुद्धा एक नियोजन चालू आहे. तर याविषयी आपण मुख्याध्यापक म्हणून, एक शिक्षण क्षेत्रातले प्रमुख म्हणून याविषयी आपण कसे पाहता? गावची तर शाळा असणं गरजेचंच आहे. म्हणजे आपण जेव्हा ज्या ठिकाणी 1 शिक्षक शाळा आहे, संख्या कमी आहे, पटसंख्या कमी आहे, अशा ठिकाणच्या शाळा आपण जर एकदा बंद करणं एक योग्य होणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. की गावची तर शाळा आपण असलीच पाहिजे. कारण का जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षक जे पालक असतात ते सहजपणे या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील म्हणजे वाडी असेल, तांडा असेल किंवा जिथं गाव असेल तिथं जिल्हा परिषद शाळा असणं गरजेचं असं मला वाटतं. पटसंख्या किती असू द्या, पण त्या ठिकाणी एक शाळा टिकणं गरजेचं आहे. एक मुख्याध्यापक मला नेहमी असं वाटत असतं की सर्वोत्तम गोष्ट कधीच येत नसते. सर्वोत्तम गोष्ट कधीच येत नसते. बरोबर. आणि नेहमी त्याला सुधारण्याची संधी असते. बरोबर. एक नंबर म्हणून न बघता आम्ही त्याकडे स्पर्धा म्हणून बघितली आणि आपली सुधारणा कशी होईल ते आम्हाला महत्वाचे आहे. आणि आगामी काळ सुद्धा आम्ही कमी पडलोय, निश्चितपणे आम्ही कमी पडलो. आम्ही राज्यस्तरावर आमचा नंबर आला नाही म्हणजे आम्ही कमी पडलो. आम्ही प्रामाणिकपणे कबूल करतो. आणि पुढील काळामध्ये निश्चितपणे आम्ही पुढच्या वर्षी पण ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही राज्यस्तरावर जाण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. नमस्कार. आज आपण थेट भेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका अशा शाळेला भेट दिलेलो आहोत आणि अशा ठिकाणी आलेलो आहोत की जी शाळे हे राज्यातच नाही, देशातच नाही, तर विदेशातल्या कानाकोपऱ्यात सुद्धा या शाळेचं नाव अभिमानानं घेतलं जातं. आणि याच शाळेनं राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी घेतलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये लातूर विभागातून प्रथम येण्याचं स्थान या शाळेनं पटकावलेलं आहे. आणि या शाळेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गेल्या काही 2 ते 3 दिवसापूर्वी 21 लाखाचं पारितोषिक या शाळेला देण्यात आलेलं आहे. आणि या शाळेचं नाव आहे संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल. या शाळेनं या ठिकाणी राज्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला होता. आणि या शाळेचे मुख्याध्यापक जे संभाजी गायकवाड आहेत हे आपल्या सोबत आहेत. आणि त्यांना या उपक्रमामध्ये याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली होती आणि त्यांनी शाळेमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी आमूलाग्र बदल करून यामध्ये यश मिळवलं आहे, याविषयी आपण त्यांच्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपण या शाळेमध्ये आलेलो आहोत. आणि आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक जे संभाजी गायकवाड आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं या थेटभेट कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. की सर्वात पहिल्यांदा आपल्या शाळेनं राज्यामध्ये लातूर विभागातून प्रथम क्रमांक पटकावून जे राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एक नाव उंच केलेलं आहे, याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि जे आपण राज्य सरकारनं जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो अभिनव उपक्रम राज्य सरकारनं चालू केला होता आणि ह्या शाळेमध्ये आपण एक लातूर विभागातून प्रथम क्रमांक आलात, तर आपल्याला कधी संकल्पना होती की काय की राज्य सरकार अशा बी पद्धतीनं कुठली तरी योजना शाळेसाठी आणायला वगैरे असं काही संकल्पना वाटली होती का कधी? खूप छान प्रश्न आहे आपला. की आतापर्यंत राज्यस्तरीय फुटबॉल मॅचेस झाल्यात, खो खोच्या मॅचेस झाल्यात, परंतु क्रीडा राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या, मुलांच्या झाल्या, शिक्षकांच्या पण झाल्या, बरोबर. परंतु शाळेच्या स्पर्धा होणे पहिल्यांदाच आहे. बरोबर. मी पहिल्यांदाच शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्राचा मी मनापासून एक कौतुक करतो, अभिनंदन करतो की अशा पद्धतीची एक चांगली स्पर्धा शाळांसाठी त्यांनी ठेवली की ज्या माध्यमातून आज प्रत्येक शाळा स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक सगळ्यांनीच यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपली शाळा एक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कशी होईल आणि आपण या स्पर्धेमध्ये कसं टिकू आणि राज्यस्तराचं बक्षीस आपल्याला कसं मिळेल या माध्यमातून प्रत्येक शाळांनी आपल्या शाळेचं एक नवनिर्मिती या माध्यमातून केलेली आहे.
आणि प्रत्येकाने आपल्या परीनं शाळेचा विकास करण्यासाठी खूप चांगल्या नाही पद्धतीने नाही, प्रयत्न हे केले. राज्य सरकारनं जो उपक्रम आणला होता, या उपक्रमामध्ये काय निकष होते आणि कशा पद्धतीनं त्याची काही गुणपत्रक ठरवण्यात आले होते आणि आपण त्यामध्ये कशा पद्धतीनं त्या शाळेच्या सजावटीमध्ये म्हणा, सुशोभीकरणामध्ये म्हणा, कशा पद्धतीची तयारी केली होती शाळेच्या संदर्भात? प्रामुख्याने ही जे मुख्यमंत्री माझी शाळा, हं, सुंदर शाळा, हं, हे जे अभिनव उपक्रम शासनाने राबवलेलं आहे, बरोबर, याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी 30 मुद्दे निकष ठरवलेले आहेत बरोबर. आणि ते सर्व शाळांमध्ये ते लागू त्यांनी केलेले आहेत. यामध्ये उदाहरण द्यायचं असेल तर वर्ग सजावट आहे, बरं. शाळेचं सुशोभीकरण आहे किंवा पर्यावरण आहे, एक मूल एक झाड संकल्पना आहे, म्हणजे पंतप्रधान पोषण शक्ती आहार निर्माण योजनेचं नियोजन आहे, म्हणजे स्वच्छता मॉनिटर आहे, नवभारत साक्षरता अभियान आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची मुद्दे 30 मुद्दे त्यांनी ठेवले होते. बरोबर. विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, देशी खेळांना प्राधान्य आहे. तर अशा प्रकारचे 30 निवडक मुद्दे त्यांनी ठेवले होते आणि त्या माध्यमातून हे सगळं निकष त्यांनी तपासणी केली आणि या सर्व मुद्द्यांचा आम्ही चांगल्या पद्धतीने सखोल अभ्यास केला. त्याची एक अहवाल पुस्तिका आम्ही तयार केली, 4थी आवृत्ती आम्ही त्याची तयार केली आणि एक मुद्दा ती 1000 अक्षरामध्येच आम्ही मांडला. त्याचे 2 MB मध्येच फोटो आम्ही अपलोड केले. तर अशा पद्धतीनं जे शासनाने निर्धारित केले ते 30 निकष आहेत, त्या अनुषंगानं आमच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम चालत होते. पण हे सगळे उपक्रम आम्ही या 30 मुद्द्यामध्ये आम्ही मोल्ड झालो, त्याचं आम्ही कन्व्हर्शन केलंय आणि त्या पद्धतीने आम्ही शाळा सुशोभीकरण आणि किंवा शाळेचे जे 30 मुद्दे त्यांनी दिलेले आहेत हं. त्या पद्धतीने आम्ही शाळेला आम्ही डेव्हलप केले. नक्कीच आपण आताच म्हणत होतात की राज्य सरकारनं 30 मुद्दे या ठिकाणी ठेवले होते आणि आपल्या शाळेमध्ये सर्व काही या अगोदरच पूर्वीपासून चालू होतं. मात्र आपण त्या निकषामध्ये कशा पद्धतीनं बसू या दृष्टिकोनातून आपण शाळेची तयारी करून घेतली आणि या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊन याच्यामध्ये यश प्राधान्य केलेलं आहात. आणि हे करत असताना आपल्या शाळेमध्ये जे गुणवत्ता आहे त्या शाळेकडे आपण गुणवत्तेच्या माध्यमातून कशा पद्धतीचं या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असो किंवा विद्यार्थ्याकडून कशा पद्धतीने तयारी करून घेता. अनेक प्रकारच्या परीक्षा असतात जे विद्यार्थ्याचे वर्ग असतात त्याच्या संदर्भातले. आम्ही काय केलेलं आहे की कोरोना काळामध्ये हं, आम्ही सर्व शिक्षण एकत्र बसून आम्ही शाळेचं एक स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार केलं. बरं. त्याच्यामध्ये आम्ही एक 5 व्हर्टिकल त्यामध्ये प्रामुख्याने तयार केलेले आहेत. पहिला विषय आहे की फॉर्मल एज्युकेशन, बरं, त्यानंतर आहे टेक्नॉलॉजी बरं, आणि त्यानंतर आहे व्होकेशनल, फाईन आर्ट्स आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पोर्ट्स. बरं. की असे जे 5 मुद्दे आम्ही व्हर्टिकल तयार केलेत आणि या 5 मुद्द्याचं आम्ही स्वतंत्रपणे मायक्रो प्लॅनिंग करून स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग तयार करून आम्ही त्या पद्धतीने शाळेचं आम्ही विकसन आम्ही करत आहोत. त्यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग आहे. आता तुम्ही म्हणत होतात की आपण या ठिकाणी मी येता येता आपले जे शाळेची प्रथम पायरी आहे की त्या ठिकाणी शाळेच्या प्रथम पायऱ्यावर आपण चढतानाच विद्यार्थी आणि पालकांना एक सावध भूमिका या ठिकाणी दिसून आली मला की या ठिकाणी जे तुम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यविधीच्या 6 पायऱ्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत की विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये पाऊल ठेवतानाच एक आपण कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो एक यशाचा मंत्र आपण त्या पायऱ्यावर लिहिलेला आहात. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या आपण या ठिकाणी समित्या गठीत केलेल्या आहात. शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी भारतरत्नांचे फोटो वर्ग खोल्यांवर सुद्धा या ठिकाणी लावलेले पाहायला मिळालेत. एकंदरीत शाळेची सजावट वगैरे असो सुशोभीकरण असो एकदम उत्तम पद्धतीने केलेले आहे. तर या सर्वांमध्ये या कोणाकोणाचं सहकार्य या ठिकाणी तुम्ही करून घेतला होता आणि याच्यामध्ये हे अचिव्हमेंट तुम्ही यशस्वी पद्धतीने पार केलेले आहे? एक मुख्याध्यापक म्हणून मी एक कलेक्टिव्ह लिडरशिप मध्ये मी बिलीव्ह करतो हम्म, आणि हे शाळेला जे काही यश मिळालेलं आहे हम्म, ते कोणी एकट्याचं यश नाही. बरोबर. यामध्ये शिक्षकांचा सहभाग आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग अधिकाधिक आहे. आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हम्म, म्हणजे विद्यार्थी वर्ग सजावट असेल किंवा शाळेचे सुशोभीकरण असेल, वारली पेंटिंग असेल, या सगळ्या भूमिकेमध्ये विद्यार्थ्यांचा खूप रोल महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर आम्ही काय केलं, जे माजी विद्यार्थी आहेत शाळेचे, तुम्हाला उदाहरण द्यायचं तर राजेश शिंदे आपले माजी विद्यार्थी आहेत, ते खूप चांगले पेंटिंग करतात. हम्म, नांदेडला ते पेंटिंगचं काम करत असतात. त्यांना आम्ही शाळेमध्ये निमंत्रित केलं बरं. आणि त्यांनी आम्हाला सगळ्या या शाळेच्या त्यांनी मदत केलेली आहे आणि विनामूल्य त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. वा, वा. त्यामुळे संस्थेची देखील आम्ही वेळोवेळी मदत घेतलेली आहे. म्हणजे एकंदरीत शाळा सुशोभीकरणामध्ये, वर्ग सजावटी करण्यामध्ये आम्ही विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी किंवा काही पालक, या सगळ्या संस्था, या सगळ्यांचा सहभाग घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीनं शाळा खूप सुशोभीकरण केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की आमचा प्रत्येक शाळेचा कोपरा हे विद्यार्थ्यासाठी शिकण्यासारखा आहे आणि सर्व क्रिएटिव्हिटी केलेली आहे, सर्व विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे. आणि या खूप चांगल्या पद्धतीने आम्ही या अभिनव उपक्रमामध्ये आम्ही शाळा खूप नक्कीच आपण सुशोभीकरण केलेल्या परिश्रमामुळे आपण वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांच्याकडून आपण काम करून घेतलं त्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण विभागातून प्रथम आलात. आणि आपण एका शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक म्हणून काम करत असताना एखाद्या राज्याच्या शालेय मंत्र्याच्या हस्ते आपल्याला पारितोषिक मिळत आहे आणि ते आपण स्वीकारत आहात, त्यावेळेस आपल्या भावना आपल्याला कधी कसं वाटत होतं? त्यावेळेचा प्रसंग तुम्हाला, आपण एखाद्या शालेय शिक्षण मंत्र्याच्या हस्ते आपल्याला शाळेला आणि आपल्याला पारितोषिक मिळत आहे, हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला? आणि खरंच हे खूप स्वप्नवत होतं आणि पहिल्यांदी स्पर्धा होतीये, शाळांसाठी स्पर्धा होत आहे
आणि शाळेमध्ये टिकून आमचा विभागातून पहिला नंबर आला. आणि वास्तविक पाहता आम्ही राज्यामध्ये पण आम्ही पहिल्या 3 मध्ये आम्ही स्वतःला गृहीत धरत होतो. आणि आम्ही या स्पर्धेला आम्ही बक्षीस वितरण जात असताना ते आम्ही विद्यार्थ्यांना पण सोबत घेतलंय, शाळेच्या एका सेवकाला पण सोबत घेतलंय, शिक्षक आणि मुख्याध्यापक, आणि त्याचबरोबर आमची एक निवासी शाळा आहे, आमचे जे रेक्टर आहे त्यांना पण आम्ही सोबत नेलेलं आहे. म्हणजे एक सर्वसमावेशक आम्ही काम केलेलं आहे. आणि म्हणून सर्वच विभागाला घटकाला आम्ही सोबत घेऊन गेलो. आणि मुख्यमंत्र्याच्या हस्ते हा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा याची डोळा पाहिला आम्ही. ते आमच्यासाठी खूप मोठं प्राऊड फील होत होतं. आणि विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, विद्यार्थ्यासाठी आमच्यासाठी तो खूप एक अविस्मरणीय क्षण होता. आणि आम्हाला वाटत होतं की आम्ही काहीतरी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि 17 जणांची आम्ही टीम घेऊन आम्ही पुरस्कार स्वीकारला. हे खरंच आमच्यासाठी एक स्वप्न होत होतं आणि खूप एक अभिमानाची बाब होती. आणि पुन्हा देखील काही कार्य करावं यासाठी ते प्रेरणा देणारा अशा प्रकारचा तो प्रसंग होता. नक्कीच हा तुमचा क्षण जर आपण अनुभवला तसा तर कारण राज्याचा एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये एखाद्या शिक्षण मंत्र्याच्या हातानं एखाद्या शाळेला पुरस्कार मिळणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. हे जरी सर्व असलं तरी आपण पर्यावरण किंवा वृक्षारोपणाच्या संदर्भात आपली शाळा काय कशा पद्धतीनं काम करत आहे काय? वास्तविक पाहता या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये हा एक महत्वाचा विषय आहे. गेल्या 64 वर्षापासून आम्ही संस्था पर्यावरणामध्ये काम करते. बरोबर. या अभिनव स्पर्धेमुळे आम्ही काम केलेलं नाही. तर आणि आम्ही एक यावर्षी काय केलेलं आहे की एक मूल एक झाड ही संकल्पना आम्ही शाळेत राबवली. आमच्या शाळेत संख्या जवळपास 2100 संख्या आहे. तर या 2100 विद्यार्थ्यांमध्ये आम्ही वृक्षारोपण 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, प्रभात फेरी आहे. तर आम्ही प्रभात फेरीमध्येच प्रत्येक घरोघरी आम्ही वृक्ष दिलं. आणि वृक्ष दिलं नाही तर ताबडतोब त्याचं रोपण केलं. आणि त्याची आम्ही काळजी पण घ्यायसाठी विद्यार्थ्यांना सांगतोय आम्ही. तर एक मूल एक झाड आम्ही चांगल्या पद्धतीने संकल्पना राबवलेली आहे. त्याचबरोबर आम्ही शाळेमध्येच काय केले, विद्यार्थी रोपवाटिका तयार केलेली आहे. तर ही विद्यार्थी रोपवाटिका कोणती आहे तर देशी वृक्ष जे आहेत, जे वृक्ष दुर्मिळ होत चाललेले आहेत त्याचं देखील आम्ही एक बियांची बँक तयार केलेली आहे, रोपवाटिका तयार केलेली आहे. आणि विद्यार्थ्यांनी रोप तयार केले, रोपवाटिकेमध्ये जे वृक्ष तयार झालेले आहेत त्या वृक्षाचं आम्ही रोपण केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या समोर आहे की आम्ही प्रत्येक झाडाला एक QR कोड लावलेला आहे की विद्यार्थ्यांना, पालकांना ते झाड कोणत्या जातीचं आहे, कोणती फुलं त्याला लागतात, त्याचं आयुष्यमान काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका क्लिकवर पाहायला मिळतात. तर हे सुद्धा एक नवीन उपक्रम आम्ही शाळेत सुरू केलेला आहे. आणि हे काही सातत्याने चालणारा उपक्रम आहे. आगामी काळात देखील आम्ही उपक्रम हा पुढे नेणार आहोत. आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं आम्ही एक वृक्षारोपण आपण शैक्षणिक धोरणासोबतच आपण वृक्षारोपण आणि पर्यावरणामध्ये सुद्धा एक चांगलं काम करत आहात हे ऐकून आम्हाला सुद्धा बरं वाटलं. तर सर आपण या ठिकाणी मध्ये पाहत असताना आपण आपल्या कॅबिनमध्ये मी पाहत होतो तर त्या ठिकाणी अनेक समित्याची तुम्ही या ठिकाणी नियुक्त्या केलेल्या आहात. आणि यामध्ये मला एक विद्यार्थ्याची सुद्धा समिती दिसली की जे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांवर सुद्धा काम करतात. ही समिती मला फार महत्वाची वाटली की जे शिक्षक शिकवतात त्यांच्यावर सुद्धा आपले विद्यार्थी निरीक्षण करतात अशी सुद्धा समिती वाटली. बरोबर आहे. या समितीच्या संदर्भात काय काम कसं आहे? बरोबर आहे. मला नेहमी असं वाटत असतं की शिक्षकाचं मूल्यमापन खरं जर कोण करत असेल तर विद्यार्थी. बरोबर. म्हणजे विद्यार्थी इतकं चांगलं शिक्षक मूल्यमापन कोणी करू शकत नाही. आणि त्यामुळं आम्ही काय केलंय की शिक्षक अध्यापन करत असताना त्याचा विद्यार्थी ते त्याचे फीडबॅक देतील की बाबा एखाद्या शाळेत हे शिक्षक कसं गणित विषय कसे शिकवतील. तर प्रत्येक विद्यार्थीची नोंद करून त्याचे फीडबॅक आम्हाला प्रशासनात देत असतात. आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्याच्या सूचनेनुसार आमच्याकडे तुम्ही पाहता की एक सूचना पेटी पण आहे की विद्यार्थी आम्ही सूचना पण टाकतात. आणि हे विद्यार्थ्यांचे फीडबॅक आहे याचा आम्ही एक आमचे जे मुख्याध्यापक असेल, उपमुख्याध्यापक असेल किंवा पर्यवेक्षक आम्ही सगळे एकत्र बसतो आणि त्याच्यावर जे काही सूचना केल्या आणि ते फीडबॅक कुठं टाकतात त्यांनी, म्हणजे काय असं त्यांच्यासाठी काही बॉक्स वगैरे आहे का? बॉक्सही आहे पण आम्ही एकत्रित पण घेतो, आम्ही एकत्रित पण जमा करून घेतो. आणि त्याचा विद्यार्थी नाव वगैरे लिहित नाहीत, तसे फक्त ते फीडबॅक देतात. त्याच्यानुसार आम्ही काय करतो की बाबा मग त्या शिक्षकांना बोलून घेऊन की विद्यार्थ्यांनी चांगल्या पण गोष्टी सांगतात की बाबा शिक्षण आम्हाला एका क्षेत्रभेटीचं नियोजन केलंय, आम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनलवर आम्ही त्यांना छान शिकवलंय आणि ह्या गोष्टी आम्हाला करायला पाहिजे ते पण सांगतात. बरोबर. तर त्या आम्ही काय करतो शिक्षकाला बोलवून घेऊन आमच्या ऑफिसमध्ये आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे बसून आम्ही त्यामध्ये चर्चा करतो आणि पुढील विद्यार्थ्या शिक्षकांना आम्ही सुधारायला आम्ही सूचना करतो. नक्कीच आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असताना तर आपण यासोबतच अनेक शैक्षणिक सेमिनार सुद्धा तुम्ही अटेंड करत आहात. राज्यामध्ये, देशामध्ये अनेक सेमिनार तुम्ही अटेंड केलेले आहात आणि सोबतच अनेक शिक्षकांना, मुख्याध्यापकांना तुम्ही मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहात असं मी ऐकलेलं होतं. तर राज्य सरकारच्या जे नवीन धोरणं येत आहेत, नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भातल्या, की याविषयी आपल्याला काय वाटते की राज्य सरकारचे जे नवीन आमूलाग्र बदल होत आहेत, नवीन धोरणामध्ये बदल करत आहेत, तर तुम्हाला काय वाटते की या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल? नवीन 35 वर्षानंतर एक नवीन शैक्षणिक धोरण आपल्याकडे येत आहे आणि स्तुत्य आहे. आणि या नवीन शैक्षणिक धोरणाचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि आमची राज्यातली देशातली पहिली शाळा आहे की जेव्हा 2020 मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं त्याच आम्ही
एक 15 दिवसामध्ये आम्ही आमच्या संस्थेमध्ये एक मुख्याध्यापकांची टीम गठीत केली, अभ्यास गट निर्माण केला आणि त्या माध्यमातून शिक्षकांची काय भूमिका असणार आहे, विद्यार्थ्यांना काय आपल्याला शिक्षण द्यायचं आहे, संस्था चालकाची भूमिका काय आहे, आता आम्ही सर्व पण चिकित्सक अभ्यास केला आणि त्या पद्धतीने आम्ही त्याची मांडणी केली आणि ते सादरीकरण केले. आणि यामध्ये काय आहे की कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाला त्यांनी जास्त जोर दिलेला आहे आणि त्याचबरोबर समूह शाळा म्हणजे समूह शाळा ही संकल्पना या माध्यमातून पुढे येत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे याचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्याचा अभ्यास करून स्वतंत्रपणे आम्ही संस्थेचं एक नवीन शैक्षणिक धोरण तयार केलेलं आहे. त्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला राबवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज आहे, पालकांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. त्यामध्ये काम सुरू झालेलं आहे. तर कौशल्याधिष्ठित शाळा आपल्याला या नवीन धोरणात आलेल्या आहे. आपण तुम्ही मला बोलता बोलता मगाशी आपल्या कॅबिनेटमध्ये सांगत होता की बारामतीमध्ये तुम्ही फिनलँडच्या शैक्षणिक धोरणासंदर्भात आपल्याला 2 दिवसीय प्रशिक्षण आपलं झालेलं होतं. तर फिनलँडची शिक्षण पद्धती आणि आपली शिक्षण पद्धती यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला, कसा पद्धती? जगामध्ये फिनलँडची शिक्षण पद्धती सर्वात श्रेष्ठ आहे आणि मागील 5 वर्षामध्ये सर्वात आनंदी देश कोणता असेल ते फिनलँड देश आहे. म्हणजे मला काय म्हणायचे की ज्या देशाची शिक्षण पद्धती चांगली आहे तो देश आनंदी होऊ शकतो. खरं आहे. आणि म्हणून फिनलँड हा देश आनंदी का आहे तर केवळ त्याच्या पाठीमागे शैक्षणिक धोरण आहे. आणि आम्ही जे 2 दिवस आम्ही प्रशिक्षण घेतलंय बारामती या ठिकाणी, त्या ठिकाणी फिनलँडच्या शिक्षण तज्ञ आले होते आणि देशभरातील एक नामांकित 20 लोकांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं आणि आम्ही 2 दिवस अभ्यास केला. आणि या 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये एकच सार आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कौशल्य असले पाहिजे, दिले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी क्रिएट करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे शिक्षकाला शिकवण्यापेक्षा शिकावं कसं हे विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे. आणि म्हणून शिक्षकाच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक मोटिवेटर, एक फॅसिलिटेटर म्हणून भूमिका असणार आहे. आणि त्यामुळे आज आपण पाहतोय, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे, एक सुंदर प्रश्न आपण विचारला की आज पाहतोय आपण की प्रत्येक ठिकाणी शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. बरोबर आहे. प्रत्येक गल्ली बोळेमध्ये आज शिक्षण अगदी साधा ग्रामीण भागात सुद्धा एखादं जिथं 500 लोकसंख्या पण नाही त्या ठिकाणी एक इंटरनॅशनल स्कूल तयार झालेली आहे. असं नाही तर शिक्षणाचं सार्वत्रिकरणाबरोबरच गुणवत्तेचं सार्वत्रिकरण होणं खूप महत्वाचं आहे. कोणत्या शाळा असू द्या, आपल्याला म्हणजे इंग्लिश स्कूल असू द्या किंवा मराठी माध्यम स्कूल असू द्या, त्याचा आपला काही संबंध नाही. पण आपल्याला काय महत्वाचा विषय काय आहे, गुणवत्तेचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे, हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि त्यामुळे आपला जो प्रश्न आहे, अगदी रास्त प्रश्न आपण विचारलेला आहे की मला या ठिकाणी सांगावं असं वाटेल की गुणवत्तेचं सार्वत्रिकरण कसं होईल यासाठी सर्व शाळांनी एकमेकाला जोडण्याची गरज आहे, एकमेकाचा संबंध ठेवण्याची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर आपण या ठिकाणी फिनलँडची शिक्षण पद्धती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तो जो देश सुखी आणि समाधानी आहे असं तुम्ही सांगत होतात. मात्र आपल्या राज्य सरकारनं गेल्या काही वर्षापासून, गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषद शाळा ज्या ग्रामीण भागातल्या ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी आहे, 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा बंद पाडण्याचं सुद्धा एक नियोजन चालू आहे. तर याविषयी आपण मुख्याध्यापक म्हणून, एक शिक्षण क्षेत्रातले प्रमुख म्हणून याविषयी आपण कसे पाहता? गावची शाळा असणं गरजेचंच आहे. म्हणजे आपण जेव्हा ज्या ठिकाणी 1 शिक्षक शाळा आहे, संख्या कमी आहे, पटसंख्या कमी आहे, अशा ठिकाणच्या शाळा आपण जर एकदा बंद करणं एक योग्य होणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. की गाव तिथे शाळा आपण असलीच पाहिजे. कारण का जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षक जे पालक असतात ते सहजपणे या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील म्हणजे वाडी असेल, तांडा असेल किंवा जिथं गाव असेल तिथं जिल्हा परिषद शाळा असणं गरजेचं असं मला वाटतं. पटसंख्या किती असू द्या पण त्या ठिकाणी एक शाळा टिकणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ते विद्यार्थी पुढं 5वी पासून 4थी पासून किमान 1ली ते 4थी वर्ग तरी शाळे गावामध्ये असणं गरजेचं आहे. एक जे पूर्व प्राथमिक शाळा आहेत त्या ठिकाणी शाळा असणं गरजेचं आहे. त्याची अशी एक भीती आहे की बाबा मग जवळ शाळेत त्यांना जा म्हटलं तिथं पण ते जाणार नाही ते, आणि म्हणून ते शिक्षणापासून वंचित राहू शकतात. हे चांगला प्रश्न आपला आहे. एक शिक्षणामध्ये जे सार्वत्रिक होऊ लागलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा प्रत्येक गाव तिथे शाळा टिकली पाहिजे. आणि सर्वांना म्हणजे घटनेने सांगितलेलं आहे की एक बाल शिक्षण जे आहे म्हणजे प्राथमिक शिक्षण आहे हक्काचं आहे मुलांचा, तो हक्क अबाधित राहिला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून प्रत्येक ठिकाणी गाव तिथे शाळा राहिलीच पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. शाळांनी सरकारनं जो जिल्हा परिषद संदर्भातला जो निर्णय घेत आहे या संदर्भात गाव तिथं शाळा राहणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होणं, अक्षराची ओळख होणं, सुशिक्षित होणं हे काळाची गरज आहे. जर विद्यार्थी शिकलाच नाही तर तो विद्यार्थी अशिक्षित राहील, कुटुंब अशिक्षित बनेल आणि संपूर्ण घरामध्ये, कुटुंबामध्ये अज्ञान पसरेल. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागामध्ये टिकणं हे काळाची गरज आहे. सर, तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की काही आपण बोलता मागं सांगाल की आपल्या इथं बचत बँक
संचिता सुद्धा तुम्ही चालू केलेली आहे, हो. बचत बँक संचिता. ही बचत बँक संचिता आपण कशा पद्धतीने या ठिकाणी राबवता आणि याची काय संकल्पना कशी आली? वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून आमच्याकडे ती कार्यान्वित आहे, परंतु मध्यंतरी कोरोना काळामध्ये वगैरे त्याचं बंद पडली होती. पण आम्ही नव्याने अजून पुन्हा बचत बँक चालू केलेली आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे खाते आहेत आणि जवळपास 220 विद्यार्थी यामध्ये सहभाग त्यांनी खातं काढलेले आहेत आणि प्रत्येकाचे आम्ही डिपॉझिट म्हणून आम्ही 100 रुपये घेतो आणि विद्यार्थीच मॅनेजर आहे, विद्यार्थीच कॅशियर आहे. तर आम्ही स्वतंत्र एक आपण ऑफिस तयार केलेलं आहे, त्यामध्ये सगळा विद्यार्थी व्यवहार सांभाळतात. आणि अजून एक बचतीच्या बाबतीत द्यायचं, आमच्याकडे अनेक 700 निवासी विद्यार्थी आहेत, तर यांचे देखील आम्ही वर्षाकाठी आम्ही काही हजार रुपये जमा करून घेतो आणि विद्यार्थ्यांना वर्षभर शैक्षणिक साहित्य, त्यांना जे काय आवश्यक असणाऱ्या गोष्टी आम्ही त्यांना पुरवतो. हे सुद्धा एक विद्यार्थ्यांना बचतीचं एक माध्यम आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं अकाउंट काढून त्याचं पासबुक आपण पासबुक विद्यार्थ्यांना पासबुक देतो. पासबुक दिलेलं आहे, त्याच्या नोंदी होतात आपल्याला. विद्यार्थी शाळेच्या पूर्वी 1 तास अगोदर येऊन ते पैसे काढू शकतो. त्याची नोंदी विद्यार्थीच ठेवतात का? विद्यार्थीच करतात, विद्यार्थी सर्वच विद्यार्थी करतात. बरं, मग बँकेचं जसं कारभार असो तशा पद्धतीचं विद्यार्थी बँक आहे समजा. विद्यार्थी बँक आहे थोडक्यात ते संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थी चालवतात समजा. सर्व त्यांनी पैसे जमा केले तर त्या पासबुकवर एंट्री करतात, हो. जेव्हा उचलले तेव्हा त्याच्यावर मायनस करतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी चालू केलेली विद्यार्थ्यांसाठीची बँक, विद्यार्थ्यांसाठीची बँक आहे. अशा पद्धतीने. नक्कीच ही एक म्हणजे ग्रामीण भागातल्या अशा एका ठिकाणी विद्यार्थ्यांकरता हे बचत बँक या शाळेनं सुरू केलेलं आहे. खरंच या शाळेमध्ये चालू असलेले उपक्रम जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्या यादी पाहूनच आपल्याला एक धक्का बसेल किंवा एवढे उपक्रम आपल्याला पुन्हा शाळेमध्ये पाहायला मिळतील असं मला तरी वाटत नाही. तर सर, या ठिकाणी आपण गेल्या काही वर्षापासून प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना सुद्धा चालू आहे. तर ही योजना आपल्या संस्थेमध्ये म्हणा किंवा आपल्या शाळेमध्ये कशा पद्धतीने आपण राबवित आहात? प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना. प्रधानमंत्री पोषण शक्ती ही योजना आहे, आमच्याकडे निवासी व वसतिगृह असल्यामुळे आम्हाला याचा खूप फायदा होतो आणि मुलांना सुसज्ज असं भोजनगृह आहे, गुरुनाथ भवन आहे. एकाच वेळेला 1000 विद्यार्थी बसून जेवण करू शकतात अशी प्रशस्त भोजन व्यवस्था आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी सुद्धा मुलांना जेवण वाटण्यास मदत करतात आणि आम्ही मुलांना काही फ्रुट्स देतो, मुलांना फळं देतो आम्ही. आणि त्याबरोबर विद्यार्थी स्वच्छता करतात आणि या आहार योजनेमधलं जे अन्न उरते याचा आम्ही बायोगॅससाठी निर्मितीसाठी वापर करतो आम्ही. आणि सगळ्यात नवीन संकल्पना आम्ही राबवलेली आहे आणि हे बायोगॅस निर्मिती या माध्यमातून तयार होते. आणि या बायोगॅस जो काही गॅस तयार होतो त्याचं आम्ही कनेक्शन शाळेच्या कॅन्टीनला दिलेलं आहे. आपण तुम्ही पाहू शकता ते आम्ही वापरतो. आम्ही सध्या लाईव्ह असलेला चालू असलेला प्रकल्प आहे आणि खूप स्तुती आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थी चालवत असतात आणि त्यामुळे एकतर इंधनाची बचतही होते आणि जे अन्नाचं जे व्यवस्थापन आहे ते पण चांगल्या पद्धतीने आम्ही करतो. ही चांगली संकल्पना आम्ही या पंतप्रधान पोषण आम्ही शाळेमध्ये राबवलेली. नक्कीच आपण या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या माध्यमातून म्हणा किंवा शाळेच्या ज्या संस्थेनं जे तुमच्या इथं नियोजन करून दिलेलं आहे त्यामुळे आपल्या शाळेमध्ये एक वेगळ्या पद्धतीची घडी या ठिकाणी नियोजन सुबद्ध नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. आणि नक्कीच आपल्याला लातूर विभागातून जरी तुम्ही आज प्रथम आलेला असाल तरी अजून पुढील काळामध्ये आपल्याला काय वाटते व आपल्याला आणखी यामध्ये कमी त्रुटी आहे की यामध्ये आपण राज्यस्तरावरचं बक्षीस आपण मिळण्यासाठी आपल्याला काय कमी वाटलं होतं आणि आपण पुढचं काय अचिव्हमेंटसाठी काय प्रयत्नशील राहणार आहात? एक मुख्याध्यापक मला नेहमी असं वाटत असतं की सर्वोत्तम गोष्ट कधीच येत नसते. सर्वोत्तम गोष्ट कधीच येत नसते. बरोबर. आणि नेहमी त्याला सुधारण्याची संधी असते. बरोबर. एक नंबर म्हणून न बघता आम्ही त्याकडे स्पर्धा म्हणून बघितली आणि आपली सुधारणा कशी होईल ते आम्हासाठी महत्वाचे आहे. आणि आगामी काळात सुद्धा आम्ही जे काय आम्ही कमी पडलोय निश्चितपणे आम्ही कमी पडलो. आम्ही राज्यस्तरावर आमचा नंबर आला नाही म्हणजे आम्ही कमी पडलो आम्ही प्रामाणिकपणे कबूल करतो. आणि पुढील काळामध्ये निश्चितपणे आम्ही विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, माझी विद्यार्थ्यांचा सहभाग आमच्या शाळेच्या जडणघडणीमध्ये असेल, पालकांचा लोकसहभागातून आम्हाला काय काम करता येईल किंवा जे अभिनव भारत आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करता येईल किंवा नव भारत त्याच्यामध्ये आहे किंवा स्वच्छता मॉनिटर आहे, हे जे अनेक उपक्रम याच्यामध्ये जे काही शासनाने सांगितलेले आहेत की त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो याचा आम्ही एक सिंहावलोकन करणार आहोत. आम्ही एक अभ्यास समिती आम्ही गठीत केलेली आहे आणि अभ्यास समिती गठीत करून आम्ही कुठं कमी पडलो आम्ही आमची एक पद्धतच आहे की जेव्हा एखादा मोठा इव्हेंट होतो आम्ही एक शोध आणि बोध काय नवीन आपल्याला याच्यातून नवीन शिकता आलं आणि बोध काय मिळाला की पुढे आपल्याला काय बदल करायचा आहे यासाठी आम्ही आमचे नेहमीच आम्ही ते पद्धत आमच्याकडे आहे. तर निश्चितपणे आम्ही पुढच्या वर्षी पण ही स्पर्धा होणार आहे त्यामुळे निश्चितपणे आम्ही राज्यस्तरावर जाण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करा. नक्कीच सर, आपल्याला पुढच्या राज्यस्तराच्या स्पर्धेसाठी आम्ही शुभेच्छा देतो. आपण वेगवेगळ्या विषयी जे आपण मार्गदर्शन करत आम्हाला जो तुमच्या शाळेविषयी आपल्याला जी माहिती दिली तर हे माहिती दिलेली आहे. तर हे होते आपले संभाजी गायकवाड जे मुख्याध्यापक आहेत जे संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल जी शाळा आहे या शाळेची त्यांनी कारभार गेल्या 4 ते 5 वर्षापासून स्वतः पाहतात
आणि त्यांनी वेगवेगळ्या सेमिनार सुद्धा त्यांनी अटेंड करत असतात आणि ह्या सेमिनारचा त्यांना फायदा आणि शाळेच्या आणि संस्थेच्या माध्यमातून जे शाळेवर त्यांनी लक्ष करून जे संस्थाचालक या ठिकाणचे जे चेअरमन आहेत त्यांनी जे शाळेवर वेळोवेळी लक्ष करून त्या ठिकाणी जे नियोजन करत असतात, यामुळे ह्या सर्वांची बाब या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्यांना कामी आली आणि त्यामुळेच त्यांनी या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये त्यांनी एक यशस्वीपणे कामगिरी करून एक चमकदार कामगिरी करून या ठिकाणी त्यांनी पारितोषिक मिळवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलात तर या ठिकाणी मुख्याध्यापक संभाजी गायकवाड यांनी शाळेतल्या अनेक बाबीविषयी सखोल अशी माहिती आपल्याला या माध्यमातून दिलेली आहे. नक्कीच त्यांच्या ह्या शाळेचे जे काही व्यवस्थापन आहे ते इतर शाळांनी सुद्धा येऊन या ठिकाणी पाहावं आणि याचं अवलोकन आपल्या शाळेमध्ये जर केलात तर नक्कीच एक आदर्श शाळा म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उतरू शकतो, असं मला या ठिकाणी इतर शाळांना या माध्यमातून आव्हान करू वाटते. तर या ठिकाणी आपण जर पाहिलात तर सगरू येथील ही शाळा एक नावारूपाला आलेली शाळा आहे. गेल्या 60 वर्षापासून या शाळेचं अविरत कार्य आहे. या ठिकाणी आजपर्यंत हजारो लाखो विद्यार्थी या शाळेमधून शिकून मोठे झालेले आहेत. देश विदेशात सुद्धा या ठिकाणचे विद्यार्थी कार्यरत आहेत आणि या सर्वांचा परिणाम या शाळेच्या एक जडणघडणीमध्ये या विद्यार्थ्यांच्या बालमनावर होत आहे की आमची शाळा ही अभिमानाची शाळा आहे. या ठिकाणचे विद्यार्थी हे अनेक ठिकाणी काम करत असल्यामुळे अनेक वेळा जेव्हा ही शाळा किंवा संस्था माजी विद्यार्थ्यांना आवाहन करते त्यावेळेस त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने या ठिकाणी येतात आणि शाळेला या ठिकाणी होईल त्या पद्धतीची मदत करतात. त्यामुळे या शाळेच्या ज्या परिसरामध्ये जे काही कॅम्पसमध्ये तर वातावरण आपण पाहिलं तर या ठिकाणी खरंच विद्यार्थी या ठिकाणी शिकला तर त्याचं भविष्य घडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण पालकांनी आणि आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांनी सुद्धा या सगरोईच्या या शाळे ठिकाणी जर आलात तर या शाळेचा परिसर आपण पाहिलात तर नक्कीच आपला मुलगा एक यशस्वी नागरिक घडू शकतो, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर सर, आपण वेळातला वेळ काढून आम्हाला या ठिकाणी आपली छोटीशी प्रतिक्रिया दिलात आणि आपला वेळ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि आपल्याला पुढील काळात मुख्यमंत्री माझी शाळा आणि सुंदर शाळा यासाठी राज्यातलं पारितोषिक आपल्या शाळेला मिळावं अशा आम्ही पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार.